नमस्कार. आज 1 जानेवारी, इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस. आजच्या दिवशी इतिहासाच्या पानात स्वतःची नोंद उठून गेल्या आहेत अशा अनेक घटना देश विदेशात घडल्यात. चला तर मग जाणून घेऊया आजचा 1 जानेवारीचा इतिहास. भारतीय दंडसंहिता ब्रिटिश काळात 1 जानेवारी 1862 रोजी लागू झाली. त्यानंतर त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. पाकिस्तान आणि बांगलादेशनेही भारतीय दंडसंहिता स्वीकारली आहे. 1860 मध्ये ब्रिटिश भारतातील पहिल्या कायदा आयोगाच्या शिफारसीवरून IPC अस्तित्वात आला होता. मात्र ब्रिटिश काळात केलेले 3 कायदे आता कालबाह्य झालेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच 3 नवीन फौजदारी कायदा विधेयकांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता भारतीय दंड संहिता 1860 IPC ही भारतीय न्यायिक संहिता 2023 म्हणून ओळखली जाईल. फौजदारी प्रक्रिया संहिता CRPCच्या जागी भारतीय नागरी संरक्षण द्वितीय संहिता येईल आणि भारतीय पुरावा कायदा हा भारतीय पुरावा कायदा द्वितीय या संहितेद्वारे बदलला जाईल. यापूर्वी भारतीय दंड संहितेमध्ये एकूण 511 कलमं होती, परंतु भारतीय न्यायिक संहितेत आता केवळ 358 कलमं असणार आहेत. तसंच सुधारित कायद्यामध्ये 20 नवीन गुन्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विघटनानंतर 1 जानेवारी 1877 रोजी भारत राणी व्हिक्टोरियाच्या अधिपत्याखाली आल्याची घोषणा करण्यात आली आणि राणी व्हिक्टोरिया ही भारताची राणी किंवा राज्यप्रमुख आहे असं घोषित करण्यात आलं. राणी व्हिक्टोरियाला दिल्लीच्या कोरोनेशन पार्कमध्ये कैसरे हिंद म्हणजेच भारताची राणी ही पदवी देण्यात आली. देशात 1 जानेवारी 1880 रोजी मनी ऑर्डर सेवा सुरू झाली. ही सेवा 135 वर्ष चालू राहिली. आज UPIच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार अगदी सोपे झाले असतील, पण एकेकाळी कुठल्या तरी गावात राजूची वृद्ध आई असो किंवा मंगळूचे म्हातारे वडील असोत किंवा घरातलं रेशन, मुलांचा शाळेचा ड्रेस, औषधाचा खर्च असो किंवा सावकारचं कर्ज असो, हे सर्व काही पूर्ण होत असे मनी ऑर्डरच्या मदतीने. मनी ऑर्डरद्वारे कोणतीही व्यक्ती जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पैसे जमा करू शकते, फी भरू शकते किंवा मनी ऑर्डर ज्याच्या घरी ज्या पत्त्यावर त्याला पाठवायचे त्या पत्त्यावरही ते पैसे पाठवू शकते. त्यांनी दिलेले पैसे टपाल खात्यात जमा व्हायचे आणि मग पेपर मनी ऑर्डर त्याच्या पत्त्यावर पोहोचल्यावर पोस्टमन संबंधिताला रोख रक्कम देत असे. 19व्या शतकात ही सेवा एखाद्या क्रांतीपेक्षा कमी नव्हती. चीन प्रजासत्ताकची स्थापना 1 जानेवारी 1912 रोजी झाली. याच दिवशी राजवंशाच्या पतनानंतर चीन प्रजासत्ताकची स्थापना करण्यात आली. चीन प्रजासत्ताकचा संस्थापक सन यात सेन होता. आता चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग आहेत, जे हू जिंताओचे उत्तराधिकारी आहेत. 1 जानेवारी 1949 रोजी जम्मू काश्मीरमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला. या युद्धबंदीमुळे जम्मू काश्मीरचा मोठा भाग हा पाकिस्तानच्या अवैध कब्जात गेला. नेहरूंच्या काळात तो परत आणण्याचा प्रयत्न झाला नाही. तथापि नंतर नरसिंह राव सरकारच्या काळात यासाठीचा पहिला प्रयत्न 22 फेब्रुवारी 1994 रोजी करण्यात आला होता. त्यानंतर थेट मोदी सरकारने थेट 370 कलम हटवलं. आता भारत आणि पाकिस्तानमध्ये एक यक्ष प्रश्न आहे, तो हा की पाक व्याप्त काश्मीर भारतात येणं, जो संपूर्ण भारताचा संकल्प आहे. 1 जानेवारी 1973 रोजी जनरल सॅम माणेकशॉ यांना देशाचे पहिले फील्ड मार्शल बनवण्यात आलं. जनरल सॅम माणेकशॉ यांना सॅम बहादूर म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1971च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तान सैन्याने भारतावर हल्ला केला होता आणि त्या हल्ल्याला भारताने असं प्रत्युत्तर दिलं की 13 दिवसातच पाकिस्तानी सैन्याला शस्त्र खाली ठेवायला लागलं आणि पाकिस्तानच्या 90,000हून अधिक सैनिकांनी आत्मसमर्पण केलं. असं मानलं जातं की कोणत्याही युद्धात शस्त्र खाली ठेवणाऱ्या सैनिकांची ही सगळ्यात मोठी संख्या होती. 1971च्या युद्धात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आणि बांगलादेश या नव्या देशाचा जन्म झाला. मात्र भारतीय लष्कराच्या संस्मरणीय विजयाचं श्रेय हे संपूर्णपणे सॅम माणेकशॉ यांना जातं. जागतिक व्यापार संघटना 1 जानेवारी 1955 रोजी अस्तित्वात आली. जागतिक व्यापार संघटना अर्थात WTO ही जागतिक व्यापाराचे नियम ठरवते. ही संस्था 1995 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर तयार करण्यात आलेल्या जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड GATT च्या जागी स्थापन करण्यात आली आहे. सध्या त्याचे 164 सदस्य असून सर्व निर्णय त्यांच्यामध्ये एकमताने घेतले जातात. याचं मुख्यालय जिनिव्हा इथं आहे. 1 जानेवारी 2001 रोजी कलकत्त्याचं अधिकृतपणे कोलकाता असं नामकरण करण्यात आलं. कोलकाताला द सिटी ऑफ जॉय असंही म्हणतात. हे भारतातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. प्रसिद्ध फ्रेंच लेखक डॉमिनिक लॅपियर यांनी कोलकात्याला प्रथमच त्यांच्या पुस्तकात सिटी ऑफ जॉय हे टोपण नाव दिलं होतं. 1 जानेवारी 1818 पुण्याजवळ शिरूरवरून येणाऱ्या 3 इंग्रजी सैनिक तुकड्यांची मराठ्यांच्या सेनेशी कोरेगाव भीमा इथं चकमक झाली.
नाशिकहून साताऱ्याकडे निघालेले मराठ्यांचे सैन्य पुण्यावर आक्रमण करेल या भीतीनं पुण्यातील ब्रिटिशांनी शिरूरवरून फ्रान्सिस एफ स्टॉन्टनची फौज मागवली होती. शिवाय पुण्याहून ब्रिटिशांची फौजही निघाली होती. मराठ्यांच्या बाजूने दुसरे बाजीराव यांच्यासोबत सातारचे प्रतापसिंह छत्रपती हे देखील उपस्थित होते. त्यामुळे मराठ्यांच्या दृष्टीने लढाईतल्या विजयापेक्षा छत्रपतींची सुरक्षा जास्त महत्त्वाची होती. तर स्टॉन्टनच्या नेतृत्वातील इंग्रजांना मराठ्यांच्या सैन्याला वाटेतच अडवायचं होतं. या दोन्ही सैन्यांची गाठ कोरेगाव भीमा इथे भीमा नदीच्या काठावर पडली. मराठ्यांनी आपल्या 28,000 सैन्यापैकी 2,000 सैन्य युद्धासाठी पुढे पाठवलं, तर स्टॉन्टनकडे 834 सैनिक होते. दिवसभर चकमक झाल्यावर रात्री लढाई थांबली. या चकमकीत मराठा सैन्याचे 500 ते 600 सैनिक जखमी अथवा मृत्युमुखी पडले, तर इंग्रजांच्या वतीने 275 सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले. पेशव्यांचं आणखीन थोडं सैन्य उतरलं असतं तर दुसऱ्या दिवशीपर्यंत सर्व इंग्रज सैन्य मेलं असतं, असं कॅप्टन स्टॉन्टन यांनी आपल्या वरिष्ठांना चकमकीच्या रात्री पत्राने कळवलं. पण तसे न होता अखेर पुण्याकडे जाण्याचा नाद सोडून स्टॉन्टनचं इंग्रजी सैन्य पुन्हा शिरूरकडे माघारी फिरलं. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जनरल स्मिथच्या सैन्याला ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्यांच्या रामोशी सैन्यानं इतकं सतावून सोडलं की 2 जानेवारीपर्यंत तो जेमतेम चाकणला येऊन पोचला. तोपर्यंत मराठा सैन्यही साताऱ्याकडे निघून गेलं होतं. त्यामुळे ही चकमक अनिर्णित राहिली. 1 जानेवारी रोजी हिंदू क्रांती दिनही साजरा केला जातो. 1670 मध्ये याच दिवशी औरंगजेबानं शूर गोकुळसिंग जाट यांची निर्घृण हत्या केली होती. इस्लाम न स्वीकारल्यामुळे त्यांच्या शरीराचे अवयव क्रूरपणे कापण्यात आले होते. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर वीर गोकुळसिंग जाट यांनी औरंगजेबाच्या सत्तेला हादरा दिला होता. गोकुळसिंग जाट यांचा सामना करण्यासाठी औरंगजेबाला स्वतः दिल्लीहून मथुरेला यावं लागलं होतं. मुघल सैन्य आणि जाट यांच्यात तिलपताची लढाई झाली, जी 3 दिवस चालली. गोकुळ जाट हे महाराजा सूरजमल यांचे वंशज असल्याचं इतिहासकारांचं मत आहे. गुरु तेग बहादूर यांच्याही आधी काही वर्षापूर्वी शूर गोकुळसिंग जाट यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिलं होतं. आज सोमवार असून ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आजचा 1 जानेवारी 2024 हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे.